नमस्कार. लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक सर्व प्रेक्षकांचं लाईव्ह जागरूक वसई या न्यूज चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता लवकरच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक प्रभागातून नेमकी उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्या यांच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजारामजी मुळीक यांच्या कार्यालयात उपस्थित आहोत. आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. लाईव्ह जागरूक वसईमध्ये तुमच्या दोघांचंही सहर्ष स्वागत आहे. आज काल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजन नाईक आणि विलास तरे यांची सुदेश चौधरी यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मग या बैठकीला तुम्ही नव्हतात सर, कारण आज केंद्रामध्ये तुमचे सत्ता आहे, राज्यामध्ये तुमची सत्ता आहे आणि असं असताना महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही त्या बैठकीला हजर नव्हतात. यामागचं नेमकं कारण काय? तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहात की कसं काय? काल महायुतीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला सुद्धा आमंत्रित केलं होतं, पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर गावी होतो, त्यामुळे मी तिथे उपस्थित राहू शकलो नाही. परंतु आमच्या पक्षश्रेष्ठीने माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी, माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही भाजपचे निवडणूक विषयी संबंधित माननीय आमदार राजनजी नाईक साहेब, शिवसेनेचे नेते माननीय रवींद्रजी पाठक साहेब यांच्याशी सुद्धा आमचा संवाद झालेला आहे आणि युती व्हावी यासाठी सर्वच घटक पक्ष आग्रही आहेत. आमची भूमिका तीच आहे, त्यामुळे युती होणार असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपले अंदाजे किती उमेदवार असू शकतात रिंगणात उतरतील? आता युती होणार हे म्हटल्यानंतर मी माझ्या उमेदवार किती हे जाहीर करू शकत नाही. युतीमध्ये आमच्या वाट्याला जेवढे उमेदवार येतील आणि सन्मानाने आम्हाला मिळतील, शेवटी माझा पक्ष आहे, माझ्या पक्षाचा सन्मान झाला पाहिजे. आम्ही खासदारकीच्या निवडणुकीला, आमदारकीच्या निवडणुकीला आम्ही आमच्या युतीच्या घटक पक्ष त्यावेळी त्या पक्षांच्या उमेदवारांना आम्ही मदत केली आहे, आमच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे आणि यश आमच्या पारड्यात पडलेलं आहे. आणि निश्चितपणे तेथे घटक पक्ष त्याची जाणीव ठेवून युतीमध्ये सन्मानाने आम्हाला जागा देतील असा मला विश्वास वाटतो. तरी पण आपण विचारल्याप्रमाणे ह्या जर सन्मानाने जागा नाही मिळाल्या तर आमचे इच्छुक सगळ्या म्हणजे 29 प्रभागामध्ये इच्छुक आमच्याकडे आहेत. 115 उमेदवार माझ्याकडे आहेत आणि माझ्या पक्षाकडे मी त्याप्रमाणे त्यांचे इच्छुक फॉर्म भरून दिलेले आहेत. आता या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमके निवडणुकीचे मुद्दे काय असतील? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महत्वाचे मुद्दे म्हणजे महानगरपालिकेसमोर जे नागरिक ज्या समस्या फेस करतात, अर्थात पाणी, रस्ते, गटर, स्ट्रीट लाईट आणि हल्लीच्या महानगरपालिकेवर आरोप होतात भ्रष्टाचाराचे आरोप, यावर अभ्यास करून त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. आणि आपल्या माहिती म्हणजे आपल्या तर्फे जनतेच्या माहितीसाठी आम्ही इथे मुद्दाम सांगू इच्छितो की वसईमध्ये ज्या पाण्याच्या ज्या स्कीम आपल्याकडे राबवण्यात आलेल्या आहेत, ज्या स्कीम झालेल्या आहेत, त्या स्कीमचा फॉलोअप जरी येथील सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आहे आणि त्यांना ते यश आलेलं आहे, तर त्या मागचे महत्वाचे घटक आणि महत्वाचं जर नेतृत्व असेल, कोणी काम केलेलं असेल तर माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी भरपूर निधी वसई विरारच्या पाण्याच्या स्कीमसाठी दिलेला आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. तो महत्वाचा मुद्दा आमचा आहे आणि आम्हाला सत्तेमध्ये सहभाग एवढाच पाहिजे की महाराष्ट्र सरकारचा जो निधी येतो हा निधी वसई विरारकडे वळवण्यासाठी आमचा निश्चितपणे सहभाग असेल. त्याकरिता आम्हाला
सत्तेमध्ये, महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये यायचं आहे. आता प्रशासकीय राजवटीमध्ये 2,000 करोड रुपयांची एफडी होती, ती एफडी मोडून विकास कामं झालेली आहेत असा दावा केला जातो. पण वास्तविक ही कामं झाली नाही असा आरोप उभाटा गटाचे जनार्दन पाटील यांनी केलेला आहे. याबद्दल सर तुम्ही थोडक्यात काय सांगाल? श्री जनार्दन पाटील यांनी जो आरोप 2,000 करोड भ्रष्टाचार झाला गेला, त्याच्या अगोदर मी ऐकलेलं आहे की 4,000 कोटीचे एफडी तोडलेले आहे. आता खरं काय खोटं काय हे महानगरपालिकेच्या प्रवक्त्याने सांगायचं आहे. आरोप महानगरपालिकेवर आहे. फक्त एकच सांगतो की सत्तेमध्ये जर आमचा सहभाग असला, महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली तर असा भ्रष्टाचार आम्ही व्हायला देणार नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही असं जनतेला आम्ही आश्वासन देऊ शकतो. आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय रणनीती असणार आहे? माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांच्या सूचनानुसार जो आमचा पक्ष चालतो आहे, त्या पक्षाची जी विचारधारा आहे, शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे. सर्व धर्म समभाव, आम्ही सेक्युलर विचारसरणीचे लोक आहोत. आम्ही धर्म, जाती, पंथ, प्रांत, भाषा या सगळ्यांना एकत्र घेऊन चालतोय आणि एकत्र घेऊन चालणार आहे. प्रत्येकाचं हित साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे कष्टकरी असेल, कामगार असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, महिला भगिनी असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असेल, ह्या सगळ्यांचं हित कशात थांबतं याचा अभ्यास करून निश्चितपणे आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता कार्यरत राहील, एवढंच तुमच्यात मी सांगतो. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या चॅनलसाठी दिलेला आहे. आपण पाहिलं की महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजारामजी मोहिक सर यांनी त्यांची भूमिका प्रभावीपणे मांडलेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा नेमका कोणाला कौल देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद. लाईव्ह जागृत असेल.